लेक्चरमध्ये आपण गॅमा फंक्शनची डेफिनेशन पाहिली आणि त्याचा यूज करत गॅमा ऑफ 1 = 1 मिळवलं. परंतु ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या त्यावेळेस आपण प्रत्येक वेळी डेफिनेशन यूज करण्याऐवजी त्याच्या प्रॉपर्टीजचा यूज करायचा आहे आणि ते प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे. त्याच्यामधली पहिली प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यायची ती म्हणजे रेकरन्स रिलेशन. आता रेकरन्स रिलेशन काय आहे आणि कशा पद्धतीने ते प्रूव्ह केलं जातं यावरती क्वेश्चन काय असतो तर प्रूव्ह दॅट गॅमा ऑफ n + 1 = n टाइम्स गॅमा ऑफ n. आणि यालाच रेकरन्स रिलेशन म्हटलं जातं की प्रूव्ह दॅट द रेकरन्स रिलेशन ऑफ गॅमा फंक्शन. अशा पद्धतीने ही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये सिंपली आपल्याला गॅमा फंक्शनच्या डेफिनेशनचा आणि इंटिग्रेशन मध्ये बाय पार्ट रूलचा यूज करायचा आहे. सिंपल आपण सुरुवात करूयात प्रूफ देण्यासाठी की गॅमा ऑफ n ची डेफिनेशन पासून की बाय डेफिनेशन जर डेफिनेशन नुसार जर लिहिलं तर गॅमा ऑफ n काय आहे तर त्या ठिकाणी 0 to ∞ हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन आहे आणि आतमध्ये e⁻x x⁻n-1 हे इंटिग्रँड आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गॅमा ऑफ n + 1 साठी व्हॅल्यू जी आहे ती n टाइम्स गॅमा ऑफ n मिळते हे दाखवायचं आहे. याच्यामध्ये आपण काय करूयात देअरफॉर गॅमा ऑफ n + 1 = आता n ची जागा रिप्लेस केलेली आहे n + 1 ने म्हणजे इंटिग्रेशनच्या लिमिट मध्ये काही बदल नाहीये. विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन करतोय e⁻x या ठिकाणी x⁻n + 1 - 1 dx म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे इंटिग्रेशन 0 to ∞ e⁻x x⁻n dx. आता याच्यामध्ये जर पाहिलं एक एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि त्या ठिकाणी अल्जेब्रिक पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आपल्याला माहित आहे की इंटिग्रेशनचा आपण ज्यावेळेस बाय पार्ट रूल यूज करतो ज्याच्यामध्ये जर दोन फंक्शन्स असतील u आणि v आणि त्यांचं जर विथ रिस्पेक्ट आपण x इंटिग्रेशन करतो u आणि v बोथ आर फंक्शन्स ऑफ x तर त्या केसमध्ये हे जे आहे ते इंटिग्रेशन आपल्याला u * ऑफ v dx आपण u आणि इंटिग्रेशन ऑफ v घेतो मायनस इंटिग्रेशन ऑफ कशाचं इंटिग्रेशन तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x आणि याचं पुन्हा इंटिग्रेशन घेत असतो. तर हे इंटिग्रेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये अप्पर आणि लोअर लिमिट्स सबस्टिट्यूट करत त्याची व्हॅल्यू काय येते ते पाहायचं आहे. आता हे घेत असताना आपण आयलेट याचा यूज करतो. आयलेट मध्ये काय यूज करतो तर त्या ठिकाणी इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. जर u आणि v मध्ये फर्स्ट फंक्शन कोणतं डिसाइड करायचंय सेकंड फंक्शन त्या ठिकाणी कोणतं आहे तर हा क्रम पाहून आपण त्या पद्धतीने फंक्शन डिसाइड करतो. या ठिकाणी u हे पहिलं फंक्शन ह्या रूल नुसार येणार आहे ते ह्याच क्रमाने येणार आहे. मग या ठिकाणी e⁻x एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे x⁻n त्या ठिकाणी अल्जेब्रिक फंक्शन आहे. तर अल्जेब्रिक फंक्शन हे एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या आधी यूज करतो त्यामुळे या ठिकाणी पहिलं फंक्शन जे आहे ते आपण x⁻n म्हणून घेणार आहे आणि सेकंड फंक्शन e⁻x म्हणून घेणार आहे. तर याची व्हॅल्यू काय येते ते पहा. इंटिग्रेशन 0 to ∞ हे जे आहे ते आपण लिमिट शेवटी लावूयात. फर्स्ट इंटिग्रंड आपण फाइंड आउट करूयात, इंटिग्रल फाइंड आउट करूयात. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर फर्स्ट फंक्शन x⁻n इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन e⁻x मायनस इंटिग्रेशन ऑफ कशाचं इंटिग्रेशन घेणार आहे तर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे पहिल्या फंक्शनचा म्हणजे x⁻n चा त्याला मल्टिप्लाय आहे e⁻x हे सेकंड फंक्शन आणि जे फंक्शन येणार आहे त्याचं पुन्हा इंटिग्रेशन अशा पद्धतीने आणि ह्याचं लिमिट जे आहे ते 0 to ∞ आपल्याला पुट करायचं. आता बघूयात की कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं. e⁻x चं इंटिग्रेशन काय आहे तर e⁻x चं इंटिग्रेशन e⁻x डिवाइड बाय -1 म्हणजे या ठिकाणी x⁻n e⁻x डिवाइड बाय -1 ठीक आहे मायनस आता या ठिकाणी x⁻n चा डेरिव्हेटिव्ह तो काय आहे तर n टाइम्स x⁻n - 1 e⁻x इंटिग्रेशन e⁻x डिवाइड बाय -1 ठीक आहे. तर या पद्धतीनं आणि आपल्याला लोअर आणि अप्पर लिमिटची व्हॅल्यूज आता या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या. आता ज्यावेळेस ह्याच्यामध्ये आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार आहे त्यावेळेस पहा की x ज्यावेळेस इन्फिनिटी जातोय त्यावेळेस x⁻n इंटू e⁻x जी व्हॅल्यू आहे ती लिमिटिंग व्हॅल्यू आपल्याला 0 मिळते. आता ती लिमिटिंग व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली. त्यानंतर
एक्सच्या वेळेस 0 कडे जाणार आहे, त्या केसमध्ये एक्स रेस टू एन 0 कडे आणि e रेस टू मायनस 0 1 कडे, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू जी आहे एक्स रेस टू एन e रेस टू मायनस एक्स ची ती 0 मिळणार आहे. ठीक आहे, अप्पर लिमिट व्हॅल्यू 0 मायनस मायनस त्या ठिकाणी लोअर लिमिट व्हॅल्यू बोथ आर 0. त्यानंतर या ठिकाणी ह्या इंटिग्रेशन मध्ये जे कॉन्स्टंट आहेत मल्टिप्लाय करतायत ते इंटिग्रेशनच्या बाहेर जर घेतले तर या ठिकाणी n आणि या ठिकाणी -1 म्हणजे -n जो आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तर +n इंटिग्रेशन. ह्याच्या इंटिग्रेशनसाठी आपण लोअर लिमिट अप्पर लिमिट व्हॅल्यू पुन्हा ॲज इट इज घेऊयात आणि e रेस टू मायनस एक्स एक्स रेस टू n मायनस 1 dx या पद्धतीने आपल्याला मिळेल. तर जस्ट बाय सबस्टिट्यूशन आपण गॅमा ऑफ n प्लस 1 हे जे आहे ते n टाइम्स 0 to infinity e raised to minus x x raised to n minus 1 dx जे की गॅमा फंक्शनची डेफिनेशन आहे फॉर व्हॅल्यू n. तर या पद्धतीने गॅमा ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू n टाइम्स गॅमा ऑफ n मिळू शकतो. तर जस्ट ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट रूलचा यूज करत आपण रेकन्सिलेशन इन गॅमा फंक्शन गॅमा ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू n टाइम्स गॅमा ऑफ n प्रूव्ह करू शकतो. आय होप या लेक्चरमध्ये गॅमा फंक्शनची रेकन्सिलेशन प्रॉपर्टी समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.